गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। SK रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज गुढीपाडव्यानिमित्त बनवणार आहोत श्रीखंड। श्रीखंड बनवण्यासाठी मी रात्रीच अर्धा लिटर दुधाचे दही लावून ठेवले होते। ते सकाळी एका कॉटनच्या रुमालात घेऊन त्यातील पाणी काढून घेतले आणि उरलेले पाणी काढून घेण्यासाठी रुमालाला घट्ट गाठ बांधून 7-8 तासासाठी ते तसेच ठेवून दिले। 7-8 तासानंतर आपण बघू शकतो आपल्या दह्याचा गोळा तयार झाला आहे। घट्ट असा गोळा तयार झाला आहे। ते दही आपल्याला एक गाळून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या दह्यामध्ये गुठळी राहणार नाही। त्यासाठी मी गाळणीने हे दही गाळून घेतले आहे। गाळलेल्या दह्यात 1 वाटी पिठी साखर घालून घेऊन ती पण त्यात मिक्स करून घेतली। मिक्स करून घेतलेल्या दह्यात 1 चमचा वेलची जायफळ पूड घालून थोडे ड्रायफ्रूट्स घालून पुन्हा छान एकत्रित करून घेतले। मला इथे मँगो श्रीखंड बनवायचे होते, त्यासाठी मी मँगो पल्प घेऊन त्यात थोडे केशर आणि ड्रायफ्रूट्स घालून तेही मिक्स करून हा पल्प मी ह्या तयार केलेल्या श्रीखंडात घालून पुन्हा छान फेटून घेतले। आपल्या श्रीखंडाला छान कलर आलेला आहे। हे श्रीखंड थोडे घट्ट व्हावे म्हणून मी एका कंटेनरमध्ये घेऊन वरून थोडे ड्रायफ्रूट्स घालून झाकण बंद करून 2 तासासाठी सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवले। 2 तासानंतर आपण बघू शकतो आपले श्रीखंड छान सेट झाले आहे। बाजारापेक्षा सुद्धा छान झाले होते। खरं तर मी पहिल्यांदाच बनवले तरी सुद्धा ते खूप छान झाले होते। तर तुम्ही नक्की करून बघा। आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा। तोपर्यंत बाय बाय, भेटू।